ॲज इट इज डेट असं आम्ही काही करत नव्हतो. म्हटलं जसं की लाईक प्रपोज केलं नाही डेट की लाईक आपण एकमेकांशी ह्या विषयावर बोललोय असं काही घडलंच नाही की आपण लग्न करूया का. इथपर्यंत काही झालं नाही की ठरवलं की अरे लग्न करायचंय, हा मग बोलूया घरी डायरेक्ट. तिने डिरेक्टली घरी सांगितलं. म्हणजे त्यानेही विचारलं नाही की आपण करूया का, मीही म्हटलं नाही की अरे तू करशील का माझ्याशी, लग्न करायचंय ओके. तू तुझ्या घरी माहिती होतं दोघांना एकमेकांशी लग्न करायचं. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. बरं, मकर संक्रांत आहे म्हटल्यावर आज आपल्याकडे जी जोडी असणार आहे ती सुद्धा तितकीच गोड आहे आणि तितकीच खास आहे. आज आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी एक असा कलाकार आलेला आहे जो खरं तर अभिनेता आहेच, पण अभिनयाव्यतिरिक्त त्याची स्वतःची एक ट्रॅव्हल कंपनी सुद्धा आहे आणि नाटकामधून तो आपल्या भेटीला आलेला आहे. छोट्या पडद्यावर तो विलन म्हणून आपल्या भेटीला आला आणि त्याने अनेक सिनेमांमध्ये काम केलेलं आहे आणि नुकतंच त्याचं लग्न झालंय. आणि आपल्याबरोबर आहे अभिनेता देवेश काळे आणि त्याची बायको सारिका भणगे. हाय, कसे आहात? छान, मस्त. मकर संक्रांतीच्या तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. तुलाही खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. येस. आणि जसं मी आता म्हटलं की छोट्या पडद्यावरती तू विलन म्हणून आमच्या समोर आला होतास, पण तू पडद्यामागे खूप छान आहेस आम्हाला माहितीये. पण एक जे असतं ना, आपण म्हणतो की काही काही वेळा असं होतं की समोर जे आपल्याला दिसतं, स्पेशली असं होतं विलन्सच्या बाबतीत, जे प्रेक्षकांना दिसतं त्यांना असं वाटतं की ओके हा असाच असणार आहे. सो कन्यादानच्या नंतर तुला कशा पद्धतीचे अनुभव आलेले त्या कॅरेक्टरच्या नंतर? आणि कन्यादान बद्दल सांगायचं ना, तर सुरुवातीचं कसं आलं, कन्यादान माझ्यासाठी खरं तर खूप मोठा आणि टर्निंग पॉईंट होता. बिकॉज आधी एक तर मी पूर्ण विलन होत गेलो. म्हणजे आधी थोडासा हिरो होतो, म्हणजे सेकंडरी होतो, पण हिरो होतो, मग विलन झालो आणि मग अचानक हिरोची शेड म्हणजे परत पॉझिटिव्ह कॅरेक्टर होत गेलो. त्याच्यामुळे ना, ज्यावेळेस मी निगेटिव्ह कॅरेक्टर मध्ये होतो त्यावेळेस म्हणजे आता हे सिरियलचा फॉर्मॅट असल्यामुळे ते एवढं निगेटिव्ह दाखवलं जातं की तो कॅरेक्टर, की लोकांना असं खरं वाटतं की अरे हा खरंच मुलींना फसवणारा और मुलींचा वापर करून घेणारा वगैरे असा आहे. सो असं होतं, पण असं काही मला फार वाईट अनुभव आले नाहीत. बिकॉज लोकांना माहिती आहे मी चांगला आहे. पण हे विचारण्यामागचं कारण हे होतं की त्यावेळेस तू आणि सारिका कॉन्टॅक्ट मध्ये होतात का? हो. सारिकाची काय रिॲक्शन होती त्या कॅरेक्टर वरती? माझी अशी रिॲक्शन म्हणजे मला तर ते सगळं बघण्यासाठी खूप सरप्रायझिंग होतं की लाईक रोज भेटते तेव्हा हा कसा असतो आणि तिकडे काय बघतोय आपण. सो मला ते थोडं वेगळं होतं, पण आता ऍक्टिंग आणि सगळं चालतंय. येस. आणि खूप जणांना माहित असेल नसेल मला माहिती नाही, पण सगळ्यांसाठी एक सांगायचं की सारिका सेलिब्रिटी फोटोग्राफर आहे आणि तिने आपल्याच इंडस्ट्रीमधल्या अनेक जणांची फोटोशूट्स केलेली आहेत खूप छान छान. सो मला विचारायचं आहे की तुमची लव्ह स्टोरी सुरू कशी झाली, म्हणजे ते क्लिक कसं झालं, कोणाला आधी झालं? म्हणजे रिअल लाईफ मध्ये ही क्लिक्स करते, पण हे क्लिक कोणाला झालं सगळ्यात आधी? मला असं वाटतं की तिलाच झालं असावं क्लिक. बिकॉज प्रपोज असं काही घडलेलं नाही आमच्यामध्ये. एक म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी गोष्टी घडत गेल्या, आम्ही एकत्र काम करत गेलो, बॉन्ड चांगला होत गेला आणि मग जुळलं. पण जसं म्हणजे तिला बहुतेक त्या गोष्टी आधी जाणवल्या होत्या और कळल्या होत्या. सो ती प्रॉपर सिरियस इंटरेस्टेड होती या बाबतीत. सो तिने खूप मेहनत घेतली. खूप म्हणजे आता किती 9-10 वर्ष ऑलमोस्ट. स्मार्ट आहे बघ, ह्यासाठी मला आठवत नाही वर्ष. नाही, एक 2016 पासून वगैरे आम्ही ओळखतो एकमेकांना, पण सुरुवातीला अगदीच म्युच्युअल फ्रेंड्स आणि नुसतं भेटणं, टाइमपास हेच सगळं होतं. आणि मग नंतर हळूहळू काम एकत्र करायला लागलो आणि मग थोडं थोडं हळूहळू वाढायला लागल्या गोष्टी आणि मग नंतर झालं, म्हणजे असं जुळलं. काही ठरवून काही झालं नाही हा मला तसं. म्हणजे इवन लग्नापर्यंत जेव्हा पोचलो तेव्हा आम्हालाही खरं वाटत नव्हतं की हे होतंय किंवा घडतंय. घरच्यांनी परमिशन दिल्यानंतर मग असं की ओके हे आपण खरंच करतोय. पण अजूनही वाटत नाही आम्हाला. म्हणजे कसं आम्ही लग्नाच्या आधी सुद्धा आम्ही तासन तास बोलायचो किंवा भेटायचो, गप्पा व्हायच्या, वेगळे आम्ही कामं एकत्र करतो. सो आणि आताही आम्ही तेच करतो. सो असं फार चेंज झालं आमच्या आयुष्यात असं, म्हणजे अरे लग्न झालं असं काही झालं असं. हा म्हणजे नाही, पण म्हणजे बेसिक लग्न झाल्यावर जे चेंजेस होतात तेवढेच, पण अदरवाईज आम्ही तसेच मित्रमैत्रीण आणि तोच बॉन्ड किंवा तसंच सगळं छान मेन आहे ना. आणि
ती मैत्री तो बेसच असतो. Yes, कोणत्याही yes, नात्यामध्ये मैत्री हाच एक बेस असतो. पण एकमेकांना ज्यावेळेस पहिल्यांदा भेटला होतात, 8-9 वर्ष तुम्ही एकमेकांना ओळखताय, पण पहिलं इम्प्रेशन काय होतं एकमेकांबद्दलचं? हे बघ, मी खूप ऑनेस्टली सांगतो, मे बी ना सगळ्यांना माहिती आहे, जे जे तिला ओळखतात, ती प्रचंड इंट्रोवर्ट आहे. त्यामुळे तिला पहिल्या 10-15 भेटींमध्ये तुम्ही जर भेटलात, बघितलं, तर तुमच्याशी काहीही बोलणार नाही. सो तुम्हाला ती वाटेल की अरे ही, कारण ती तेव्हाही खूप मोठी म्हणजे सेलिब्रिटी फोटोग्राफर तर होतीच, प्लस तिला फॅमिली बॅकग्राऊंड एवढी होती की शब्द चुकीचा असेल पण ती मास दाखवायची, ती नाही बोलायची. तुम्ही तिच्याशी बोललात काही हवंय का, नको, संपलं कन्व्हर्सेशन. हा 2 ते 3 शब्दात उत्तर संपलेली असायची. सो माझा प्रॉब्लेम असा व्हायचा की आम्हाला कम्युनिकेशन बिल्ड करायला लागायचं. काहीतरी तर आलं पाहिजे ना समोरनं, जर पुढे जायचं असेल तर. त्याच्यामुळे ते थोडस, पण म्हणजे सुरुवातीची बरीच वर्ष ही ओळखण्यामध्ये किंवा फ्रेंड्स म्हणून नुसते भेटायचो, टाइमपास करायचो, ह्या सगळ्यातच गेली. म्हणजे दोघं असं ठरवून भेटलं वगैरे असं काही घडलंच नाही. पण तेव्हा कसं सगळा वाटलं तुला group- देवेश पहिल्या भेटीमध्ये? म्हणजे पण एक असं होतं ना डोक्यामध्ये एक आपलं म्हणजे मित्र म्हणून चांगलाच वाटलेला तेव्हा सुद्धा. आणि म्हणजे जे काही ग्रुपमध्ये भेटायचो तेव्हा असं वाटायचं की अरे हा म्हणजे आहे काहीतरी वेगळा आहे किंवा छान आहे सगळ्यांपेक्षा. पण नंतर हे सगळं असं कधी घडेल वाटलं नव्हतं. ते हळूहळू बाय द टाइम पुढे गेल्या गोष्टी तर होत गेल्या. आणि इतकी वर्ष एक छान मैत्री असल्यानंतर तुम्ही एक स्टेप थोडंसं पुढे गेलात की ओके आता काहीतरी हे मैत्रीच्या काहीतरी थोडं पलीकडे आहे, वेगळं आहे. पण त्यानंतर सुद्धा डेट केल्यानंतर एक ती मुवमेंट ज्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की ओके आता ही ती वेळ आलेली आहे की आता घरी सांगितलं पाहिजे किंवा आता आपण लग्न करावं, हे कधी वाटलं तुम्हाला? काय झालं ना की माझी कामं चालू होती आणि असं होतं की आता लग्न करायचं ठरवलंच होतं. सो ती मुवमेंट अशी ऍज इट इज मला सांगता नाही येणार, बिकॉज जेव्हा ठरवलं तेव्हा पहिल्याच अटेम्प्ट मध्ये असं होतं की सारिका सोबतच करायचं. सो सारिका सोबत करणं हे फिक्स होतं. प्रॉब्लेम एवढाच होता की दोघांच्याही घरच्यांकडनं ऍक्सेप्ट होणं, बिकॉज कसं दोघांचंही फील्ड असं आहे ना. बरोबर. सो त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं अशी धाकधूक वाटायची की अरे जायचं की नाही पुढे, जायचं आहे की नाही पुढे. पण आणि ऍज इट इज डेट असं आम्ही काही करत नव्हतो. म्हटलं जसं की लाईक प्रपोज केलं नाही, डेट की लाईक आपण एकमेकांशी ह्या विषयावर बोललोय, असं काही घडलंच नाही की आपण लग्न करूया का. इथपर्यंत काही झालं नाही की ठरवलं की अरे लग्न करायचंय, हा मग बोलूया घरी डायरेक्ट. इतकं मग तिने डिरेक्टली घरी सांगितलं. म्हणजे त्यानेही विचारलं नाही की आपण करूया का, मीही म्हटलं नाही की अरे तू करशील का माझ्याशी, लग्न करायचंय, ओके तू तुझ्या घरी माहिती होतं दोघांना एकमेकांशी लग्न करायचं. सो असंच झालं ते. म्हणजे डेट असं काही प्रॉपर घडलंच नाही आणि डायरेक्ट घरी सांगितलं. मग ते हळूहळू घरच्यांनी म्हणजे एकमेकांना भेटले घरचे, मग त्यांनी ऍक्सेप्ट केलं आणि मग झालं लग्न. फायनली लग्न Yes. झालं. आता लग्नानंतर तू जे मगाशी म्हणालीस की काही गोष्टी मेजर गोष्टींमध्ये फक्त बदल जाणवतो तेवढंच, पण अशा काय गोष्टी आहेत ज्या देवेशच्या तुला आधी माहिती नव्हत्या? आणि ते म्हणतात ना की जोपर्यंत आपण एकत्र नाही राहत तोपर्यंत काही सवयी काही गोष्टी नाही कळत. सो तुला अशा काय त्याच्या सवयी कळल्या की जे तुला असं वाटतं की हा फक्त माझा नवरा आहे म्हणून मी त्याच्या सवयी टॉलरेट करते, अदरवाईज मी अजिबात हे टॉलरेट केलं नसतं? ह्याच्यातच अर्थ तसं आहे. नाही, अशा मेजर काही गोष्टी नव्हत्या. पण तो ना भाज्या कमी खातो हे मला माहिती नव्हतं. म्हणजे आधी आपण जनरल भाजी पोळी हा ठीक आहे, पण नंतर मला कळलं ही भाजी नाही, कोबी नको, फ्लॉवर नको, असं करत करत सगळ्या भाज्या काय ऑलमोस्ट. काय होतं, पूर्वी भेटायचो त्यावेळेस बाहेर भेटायचो. सो बाहेरच्या भाज्या खाल्ल्या जायच्या किंवा 4 चौघात. सगळ्यात घरी मी विचारलं माझं घालायचं ना राज्य. घरी भाजी करायची का, तर नाही. म्हटलं अरे तू इथे तर खाल्ली होतीस. नाही, ते बाहेर सगळ्यांसमोर असतं तेव्हा चालतं, घरी भाज्या खात नाही. हे मला माहितीच नव्हतं की असं पण आहे. आमच्याकडे स्केड्यूल बनवलेले पूर्णच्या पूर्ण की कोणत्या दिवशी म्हणजे साधारणतः काय भाज्यांचं हे असलं पाहिजे. अर्थात त्या सगळ्या माझ्या आवडीच्या आहेत, काही सांगायची गरज नाही. सो ज्या दिवशी मी नसेन त्या दिवशी हे काय बरोबर नाही. माझ्या आवडीचं म्हणण्यापेक्षा सगळ्यांच्या आवडीचं, नाहीतर अदरवाईज प्रायोरिटी हा असतो घरच्यांचीही की देवेशला आवडते, हा मग करूया, असं असतं घरी सुद्धा. आणि तुला काय कळल्या ह्याच्या काही सवयी? ऍक्च्युली ना मला तर खरंच हिच्या खूप सवयी माहिती होत्या. बिकॉज सकाळी
उठल्यापासून ते झोपेपर्यंत आम्ही वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या कम्युनिकेशन करायचं. त्यामुळे आता तुला सांगायचं म्हणजे सवय अशी नाही म्हणणार, पण ती उत्तम जेवण बनवते. उत्तम म्हणजे चांगली सवय सांगितली त्यांनी. कारण कसं होतं, ज्यावेळेस लग्न व्हायचं होतं कारण आम्ही त्यावेळेस तिने हार्डली एखाद दुसरा पदार्थ बनवून आणला असेल, पण आता ज्यावेळेस डेली होतात गोष्टी त्यावेळेस अरे पाणीपुरी वगैरे घरी बनवते यार, पुऱ्या पुऱ्या पण घरी बनवते. वाव. आणि चांगल्या बनवते. सो आम्ही दोघे थोडे हेल्थ कॉन्शियस आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे बऱ्यापैकी प्रयत्न हा असतो की घरचंच करूया असं. म्हणजे इव्हन पिझ्झा करायचं तर पिझ्झा बेस सुद्धा Wow. घरीच, आणि इन जनरल म्हणजे आम्ही मैदा वगैरे थोडं अवॉइड करून सगळंच घरगुती, पण त्याला आवडतं त्यामुळे चांगलंच होत असेल. ऑप्शन नाही ना. तू आता म्हणालास चांगलं करते. गेली वेळ आता नाहीये तुझ्याकडे ऑप्शन. सो असं बघायला गेलं ना तर लग्न हा खूप छोटा शब्द आहे. म्हणजे एक शब्द आहे, फक्त 2 अक्षर आहेत, लग्न बास. पण त्याची जबाबदारी खूप मोठी आहे. म्हणजे लग्न ज्यावेळेस आयुष्यात येतं त्यावेळेस ते बोलायला किंवा ऐकायला खूप सोपं वाटतं, पण त्याच्या भोवती किंवा त्याच्या नंतर जी जबाबदारी येते ती फार मोठी असते. सो तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे कसं बघ? कारण का अनेकदा असं होतं ना की एकाच इंडस्ट्रीमध्ये असल्यानंतर वेळेवरून खूप गोष्टी काय म्हणतात, खूप गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. आणि अर्थात प्रत्येक जण हे आपापल्या परीने करतच असतं, पण मला तुमचा लुकआउट कसा होता याकडे हे ऐकायचं. अरे खरं सांगू का, म्हणजे ह्याचं खूप बाळबोध उत्तर आहे, पण खूप महत्वाचं असं मला वाटतं. एक तर दोघांच्या आईबाबांचे असलेले संस्कार. सो कसं होतं की आम्हाला फार एकमेकांना अरे कधी असं वेळच आली नाही कधी. म्हणजे तिला शूटला लेट होत असेल और काही असेल तर माझ्यापेक्षा काळजी माझे आई बाबा घ्यायचे तिची, और व्हाईस वर्सा, की हा कुठे आहे किंवा तिच्या आई बाबांकडनं असेल. सो टाइम मॅनेजमेंटचा कधी इश्यू आला नाही. और जसं तू म्हणाली की सेम इंडस्ट्रीत काम करत असल्यामुळे आता मी सांगतो ना, तिच्या काही काही शूट्सना मी स्वतःही जायचो. सो मला त्याची पण सोबतच असायचो, एकत्र असायचो. सो कधी त्याचाही कधी असे क्लॅशेस और असं कधीच काही झालं नाही. आता जबाबदाऱ्यांचं म्हणशील तर दोघांनी इक्वली जबाबदाऱ्या ठरवल्या होत्या की हे करायचं. ते चालू आहे. आता 1च वर्ष झालंय, जबाबदाऱ्यांची सुरुवात झाली. पहिलं वर्ष तर मला असं वाटतं असं निघून गेलं असेल. खरं. म्हणजे आता आम्ही जसं आधी खूप वर्ष एकमेकांना ओळखत होतो, त्यामुळे काही वेगळं असं वाटलं नाही की तो काय काम करतो, मी काय काम करते, याची आम्हाला सवय होती ऑलरेडी लग्नाआधी सुद्धा. आणि घरच्यांना त्याची कल्पना होती. म्हणजे खरं सांगायचं तर माझ्या आईने त्याच्या आईला म्हणजे असं मुलीची बाजू वगैरे असं सांगताना सांगितलेलं की हिला यायला उशीर होतो घरी वगैरे, असं पहिल्या ह्याच्यात. त्याची आई एकदम बिंदास की हो हा पण उशिराच येतो घरी, याचं पण काम तसंच आहे. त्यामुळे त्यांनाही सवय होती. तर म्हणजे देवेशचे आई बाबा पण इतके कूल असल्यामुळे त्यांनीच सगळी जबाबदारी एकदम शांत हे करून घेतलेली होती. त्यामुळे असं प्रेशर वगैरे नव्हतं काही फारसं. नाही मी तुला ऑनेस्टली सांगू का, मी सकाळी 6 वाजता एकतर उठून जातो बाहेर, म्हणजे स्वतःच्या वर्कआउटला कशाला तरी. तर तेव्हापासून तिला आता उठायची सवय नसल्यामुळे लवकर तिने सवय बदलली. लवकर उठायची सवय असं म्हणणार तिचं का म्हणतो. पण तिने ती सवय बदलली. तुला हेच सांगतो, जबाबदारी घेणं जे असतं ना अचानक, बिकॉज 1 वर्षापूर्वी ती मुलगी कशी होती आणि 1 वर्षानंतर तिचा झालेला जो ट्रान्सफॉर्मेशन आहे तो मी बघितला. प्रत्येक गोष्टीतली छोट्यातली छोटी गोष्ट, म्हणजे नातेवाईकांच्या काळजीपासून ते आईबाबांची काळजी असेल, माझी तर बाय डिफॉल्ट आलंच, पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये स्वतःहून जबाबदारी घेण्याचं की पुढे राहून लिडिंग फ्रॉम द फ्रंट करणं. सो ती करते. तिला तो स्वभाव आहे. म्हणजे तुला ती बोलताना फार दिसणार नाही, पण शी इज बॅकबोन. सो ती करते हे सगळं. हे तू आज सगळं पहिल्यांदा सांगतोय. अरे ठीक. फर्स्ट इज ऑलवेज स्पेशल. बरं, ज्या वेळेला तुम्ही एक अनाउन्समेंट केली होती तुमच्याबद्दलची, आता तुम्ही लग्न करताय हे जेव्हा सांगितलं होतं, त्याला कॅप्शन होतं की प्रवास तिथून सुरू होतो जिथे मन स्थिर असतं. हे का वाटलं एकमेकांच्या बाबतीत? सो बेसिकली हे देवेशनेच सुचवलेलं होतं. कारण की आता खूप कमी लोकांना माहिती आहे की ही इज द ओनर ऑफ ट्रॅव्हल खोर. आणि म्हणजे त्याची जर्नी म्हणा किंवा त्याचा जो प्रवास किंवा त्याला जो काही प्रवास करायला आवडतो, ह्या सगळ्यामधनं ते कॅप्शन आलं होतं की एवढे प्रवास वेगवेगळे केलेत, आता हा नवीन वेगळा प्रवास, असं सगळं.
नाही पण तुला खरं सांगू का, म्हणजे जसं तू मगाशी एकदा विचारलंस की आमची ओळख कशी दिली, सो ट्रॅव्हल खोरा एक वन ऑफ द पार्ट होता की त्याच्यात तिने आधी काम करायला चालू केलं. सो ती सगळं डिजिटल मीडिया, सोशल मीडिया सगळं सांभाळायची. आणि मग त्या गोष्टी असं झालं की त्या गोष्टी माझ्या कंपनीचा एवढा अविभाज्य भाग झाला की तीच सगळं हँडल करायची. आता 70 to 80% गोष्टी तीच सगळ्या सांभाळते कंपनीच्या. सो ती जी गोष्ट होती ना, तेव्हापासूनच माझा तिचा कनेक्टवर आमच्या दोघांचा बॉन्ड एवढा चांगला किंवा बॉन्डिंग झालं की फार अशा गोष्टी आम्हाला वेगळ्या कराव्या लागल्या नाहीत. आणि त्या कॅप्शन बद्दल कसं होतं की ज्यावेळेस एकटा होतो ना, ज्यावेळेस खूप फिरायचो कोणा मित्रांसोबत फिरायचो, तुला तर माहिती आहे. सो तो देवेश आणि ह्या प्रवासातला देवेश हा खूप वेगळा आहे. बिकॉज तेव्हा खूप उडणटप्पू होतो आम्ही हवं ते करायचो. म्हणजे कित्येकदा अशा ट्रेक्स होते की जे घरच्यांनाही माहित नव्हते. पण आता ते नाही करतायत. आता ते थोडंसं काय म्हणतात, जबाबदारी पण आली आणि आता ती असल्यामुळे ना ते करायला भीती नाही राहिली असं म्हणू शकतो. ती आहे, ती सांभाळून घेणार आहे सगळं. सो म्हणून ते कॅप्शन की मन स्थिर आहे. सो हे प्रवास करायला सोपं आहे ना. आणि असं म्हणतात आहे की ज्यावेळेस आयुष्यात मुलगी येते, मुलाच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी बदलून जातात. आणि मुलींच्या बाबतीमध्येही होतं, पण हे मुलांच्या बाबतीत थोडं जास्त लागू होतं असं मला वाटतं. कारण जसं तू आत्ता जसं स्वतःबद्दल सांगितलंस, पण मला तुझ्याकडून ऐकायचं आहे, तुझ्या आयुष्यामध्ये एक नवीन मुलगा आल्यानंतर, म्हणजे नॉट सो नवीन, तू ओळखत होतीस त्याला, पण एक पार्टनर म्हणून आता ऑफिशियली हा आहे, आपला हाच पार्टनर आहे. हे ज्यावेळेस तुला त्या गोष्टीची जाणीव झाली, रिअलाइज झालं, तुला काय काय स्वतःमध्ये बदल जाणवले काही की ओके, जसं ह्यांनी सांगितलं की हा थोडासा शांत झाला किंवा एक त्याला एक दिशा मिळाली एका गोष्टीसाठी? माझं जरासं उलटं झालं. म्हणजे मी खूपच तो म्हणाल तसं इंट्रोवर्ट किंवा मी पटकन नाही ओपन अप होत. पण ह्याच्याबरोबर राहून किंवा आता हा आपला पार्टनर आहे त्यामुळे थोडासा वेगळा कॉन्फिडन्स आला. त्यामुळे मी लोकांशी जास्त बोलायला लागले, जास्त कनेक्ट करायला लागले. आणि त्याने नेहमीच मला पुश केलंय. म्हणजे इवन ट्रॅव्हलखोरमुळे तर मी खूप वेगवेगळ्या गोष्टी शिकले किंवा त्या रिलेटेड. पण माझं जे काही शूट्स किंवा माझा जो काही प्रवास होता त्यात पण त्याने इतका सपोर्ट केला की भरपूर. म्हणजे मला असे छोट्या छोट्या गोष्टी व्हायच्या की आता मी काय करू, मला कळायचं नाही. तर प्रत्येक वेळी पहिला फोन त्याला जायचा आणि तो नेहमी सपोर्टला असायचा की लाईक ठीक आहे, तू करशील, एवढं काही नाही. त्यामुळे तो एक लग्न झाल्यानंतर किंवा ठरलंय किंवा मी करतोय लग्न हे कळल्यानंतर एक वेगळाच कॉन्फिडन्स आला की हां, आपण आता करू शकतो. आधी कसं थोडं घाबरून की करू की नको किंवा कसं होईल, काय होईल, त्याची भीती असायची. आता थोडं बिंदास की ठीक आहे करूया. नाही पण खरंच गरज असते. म्हणजे मला तर खूप जाणवली. बिकॉज एखादी गोष्ट करताना ज्यावेळेस पूर्वी जेवढी धाकधूक होती तेवढी आता नाहीये. बिकॉज सपोर्टला कोणतरी खूप खूप महत्वाचं आहे. आता तू प्रवासाचा उल्लेख केलास तर मला आवडेल आता तुमचा प्रवास ऐकायला इंडस्ट्री मधला. कशी सुरुवात झाली? म्हणजे हे तुझं पहिल्यापासून हेच ठरलं होतं की तुला अभिनयामध्येच काहीतरी करायचंय की असं ऍक्सिडेंटली आलं? ऍक्सिडेंटली. मी तुम्हाला म्हणजे माझ्या आयुष्यातलं एकच एम होतं की मी सचिन तेंडुलकर बनू शकतो का, तर नाही. लता मंगेशकर बनू शकतो का, नाही. म्हणजे किंग ऑफ वन बनू शकत नाही. सो माझा प्रयत्न जॅक ऑफ ऑल बनायचा प्रयत्न करूया. एवढंच होतं की मॅक्झिमम गोष्टी मला शिकायच्या. एक आयुष्य, त्याच्यात मॅक्झिमम गोष्टी शिकायच्या, त्या चांगल्या करता आल्या पाहिजे. पासिंग नाही, 35% नाही, निदान 60% 70% तरी त्या गोष्टी कळल्या पाहिजेत. सो आता एका माणसाचा मी आवर्जून उल्लेख करेन बिकॉज त्याने मला पहिल्यांदा संधी दिली. प्रसाद गोखले डोंबिवलीचे येतोय. दुर्दैवाने त्यांचं निधन झालं. पण अवघाची संसार मी ज्यावेळेस सिरियल केलेली त्यावेळेस मी जस्ट 10वी पास आउट झालेलो आय थिंक सो. पण तेव्हा त्यांनी आम्हाला सगळ्यात, आम्ही लहान मुलं होतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला घेऊन गेलेले. तिकडे तो एक दिग्दर्शक होता जो आता बऱ्यापैकी मंदार देवस्थळी, मंदार दादा. सो त्याची एंट्री झालेली तिकडे अवघाची संसारच्या सेटवरती. आणि त्याला बघून मी म्हणजे काय म्हणतात, तो ब्लोन अवे झालो. त्याचं सगळं वावरणं, त्यावेळेस तो चपलांचा तो आवाज यायचा एक. आणि मला आले की यार, आणि त्याला स्वतःला एक रिस्पेक्ट होता ऍज अ दिग्दर्शक म्हणून. सो तिकडनं मला एक थोडंसं वाटायला लागलं की नाही यार, ही जी इज्जत नाही ही आपल्याला मिळाली पाहिजे. कोणत्या क्षेत्रात सो ही इज्जत आपल्याला मिळाली पाहिजे. आणि मग कालांतराने मला तशीच कामं मिळत गेली, छोटी 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 छोटी. आणि अचानक मला तरुण तुर्क म्हाताऱ्यारकन नावाचं नाटक मिळालं, जे
अजरामर नाटक होतं. अतुल परचुरे, मोहन जोशी, मोहन काका काम करायचे वगैरे आणि आधी पण करायचे. तर त्या नाटकाचं ज्यावेळेस आमची रिहर्सल म्हणजे खरा टर्निंग पॉईंट सांगायचं तर त्या नाटकाची रिहर्सल चालू असताना ज्यावेळेस शो करायचा होता त्यावेळेस मधुकर मामा म्हणजे मधुकर तोरडमल ज्या नाटकाचे लेखक आणि त्याच्यात काम पण करायचे त्यांनी आम्हाला भेटायला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं त्यावेळेस की जर मला अतुल परचुरेंचं जे कॅरेक्टर जो मी करायचो ते कॅरेक्टर करणारा जर माणूस मिळाला चांगला तरच हे नाटक करायचं, नाही तर करायचं नाही. आणि मग आम्ही त्यांच्या घरी गेलेलो आणि त्यांना भेटलो वगैरे. मग त्यांनी बघितलं आम्हाला वगैरे, परफॉर्मन्स बघितला आणि त्याच्यानंतर नाटकाला परमिशन दिली. आणि त्याच्यानंतर त्यांनी एक वाक्य बोलले जे की मला असं वाटतं की मी फॉलो करतो. हा म्हणजे ते मला सतत आठवतं की ते बोलले की अतुल परचुरे नंतर तरुण तुर्कमध्ये जर ते कॅरेक्टर कोणी सुंदर प्ले केलं असेल तर ते मी करतोय. अरे वा. बस अजून काय पाहिजे आयुष्यात. सो तो टर्निंग पॉईंट होता की त्याच्यानंतर मी करत गेलो. मग युगपुरुष नाटक झालं. युगपुरुषमध्ये पण असं झालं की मला असं वाटतं की मला खूप जास्त चांगल्या कॉम्प्लिमेंट मिळाल्या की त्या कॉम्प्लिमेंट्समुळे मला वाटतं की पुढचं काहीतरी वेगळं करूया. सो बेसिकली नाटकानंतर काय झालं की मला लॉकडाऊनच्या दरम्यान म्हणजे आधीच बहुतेक तर त्यावेळेस मला वैभव चिंचळकरांचा फोन आलेला एका मूवीसाठी आणि मी दिग्दर्शन या क्षेत्रात घुसलो असं म्हणू शकतो. म्हणजे थोडंसंच घुसलो पण पुष्पक विमानमुळे मला एक परत वेगळी ओळख मिळाली आणि चित्रपट कसा बनतो किंवा ती जी इंडस्ट्री आहे ना ती खरी काय हे मला तिथे कळलं पुष्पक विमानमुळे. म्हणजे वैभवधरने माझ्यावरती एवढ्या गोष्टींचे संस्कार केलेत की त्याच्यातनं मला आणखीन अशी क्युरिओसिटी निर्माण झाली की नाही यास ह्या क्षेत्रातच आपल्याला काहीतरी करायचं पण जे करायचं ते चांगलं. सो त्या क्षेत्रात आपलं स्ट्रगल तर चालूच असतं. त्याच्यानंतर मग तेजस्विनी पंडितचा बांबू मूवी केला आम्ही आणि अभिनय बेर्डे वगैरे म्हणजे सगळेच मोठे होते त्याच्यामध्ये. आणि दॅट वॉज की असं होतं की ॲट अ टाइम सिरियल पण चालू होती आणि मूवी पण. सो परत ते दोन वेगवेगळी माध्यम आयुष्यात आली आणि मग म्हणजे असं होतं की मूवी संपला, परत सिरियल चालू झाली, सिरियल संपली, आता नाटक चालू झालं. सो एक क्षेत्र आहे ना की हे तुम्हाला सतत स्वतःला प्रूव्ह करत ठेवायला लागतं दररोज. एक तर तुम्ही सतत प्रकाशझोतात राहायला पाहिजे आणि जर प्रकाशझोतात प्रत्येकाला आवड नसते. सो प्रकाशझोतात नसाल तर नाटक हे माध्यम असं आहे ना की तुम्ही ते सतत प्रयोगशील करत राहता. सो नाटक हे खूप महत्वाचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही कुठेही गेलात काही केलं तरी सुद्धा परत मूळ नाटकाकडे यायला पाहिजे. येस, रूट्स. खरंय. तू आता उल्लेख केलास की दोन्ही गोष्टी एकाच वेळेला चालू होत्या. त्यावेळेस तुला एक म्हणतो ना एक ओळख मिळणं एक वेगळ्या अर्थाने तेही तुझ्या बाबतीत घडलं असेल. तुला काय वाटतं इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकाला स्ट्रगल असतो, तो कुणालाही चुकत नाही, पण एक ओळख मिळाल्यानंतर पुढचं काम मिळणं हे तुला किती सोपं वाटतं आणि किती कठीण वाटतं? कठीण आहे. ओळख मिळाल्यानंतर सुद्धा? हो, ओळख मिळाल्यानंतर सुद्धा काम मिळणं खूप कठीण आहे. बिकॉज ना मला असं वाटतं की सध्या ना ऍक्टिंगची गणितं किंवा ह्या करिअरची गणितं ना खूप वेगळी झाली आहे. एक तर ते इन्फ्लुएन्सर्स आणि ह्या कॅटेगरीमुळे पण गोष्टी एवढ्या बदलल्यात ना की तुम्ही कितीही सुंदर चांगले अभिनेत्री असा पण तुमच्याकडे जर तो कोशंट नसेल तर तुम्ही सरळ रिजेक्ट होता. म्हणजे मला अनेकांनी विचारलं पण त्याच्यानंतर. म्हणजे काही काही गोष्टी अशा होत्या की मी सगळी बोलणी झाली, सगळं बोलणं, पेमेंट वगैरे सगळं झालं आणि फक्त इन्फ्लुएन्शियल नाहीये कारण ती गोष्ट आपल्याकडे नसते. सो त्याच्यावर पण मी रिजेक्ट झालोय. सो असं नाही, पण आहे आता ही इंडस्ट्रीची डार्क साईड थोडीशी आहे, पण मला असं वाटतं हे काय म्हणतात काळ ह्या सरेल. सारिका, तुला काही असे अनुभव आलेत? तूही याच इंडस्ट्रीमध्ये काम करतेस, म्हणजे अभिनयात जरी नसेल तरी तू त्या इंडस्ट्रीचाच एक भाग आहेस. आणि आता जसं हा म्हणाला की अभिनयामध्ये सुद्धा आता इन्फ्लुएन्सर्स किंवा कॉन्टेंट क्रिएटर्स हा एक वेगळा आता ग्रुप आलेला आहे. तसं फोटोग्राफीसाठी सुद्धा एक सेलिब्रिटी फोटोग्राफर असणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे, कारण का तिथे सुद्धा अनेक रोज नवे नवे कलाकार येतच असतात. सो तुझ्या बाबतीमध्ये आहे असं काही, तुला काही असा आलाय अनुभव? नाही, म्हणजे माझा अनुभव थोडा, माझं कामच बॅक साईडचं असल्यामुळे माझा अनुभव तसा होता की सुरुवातीला आम्ही जे शूट्स करायचो आणि आता जे शूट्स करतोय त्याच्यात खूप बदल झालाय. म्हणजे समोरची रिक्वायरमेंट्स पण आता चेंज होत गेल्यात की मला फोटोज का हवेत, की मला व्हिडिओ रील्स ह्या गोष्टी आता जास्त झाल्यामुळे माझा टाईप आता थोडा
बदलत चालला बदलत त्यांच्यासाठी. हां. लाईक त्यांची रिक्वायरमेंट जशी असेल तसं आधी कसं व्हायचं की बेसिकली शूट आम्ही करतोय तर आमचा सेटअप आहे, म्हणजे माझा स्वतःचा सगळा सेटअप असल्यामुळे मी तिकडे जाऊन तो एक सेटअप क्रिएट करते आणि तसे शूट्स करते. आता ते रील्स किंवा ह्या सगळ्या गोष्टींमुळे एक कॅफेमध्ये जाऊन शूट करतोय किंवा एक वेगळं लोकेशन्स एक्सप्लोर करतोय, वेगळ्या सेटवरती जातोय, त्यांच्या सेटवरती जाऊन एक BTS शूट करतोय. हे थोडं बदलत गेलंय. पण बाकी इंडस्ट्रीसाठी म्हणजे काम तसं सेमच आहे, पण एक अप्रोच वेगळा झालाय आता फक्त. माझी इंडस्ट्रीतली जर्नी ॲज सच म्हणजे एक ठरवून किंवा अशी काही प्लॅन्ड नव्हती. मी फोटोशूट आधी एक्सपेरिमेंट म्हणून, बाबा फोटोग्राफर असल्यामुळे लहानपणापासून करत होते आणि मग अचानक मला असं वाटलं की आपण ह्यात, म्हणजे खूप कमी लोकांना माहिती आहे की मी खरी टेक्स्टाईल डिझायनर आहे. सो मी जॉब करत होते टेक्स्टाईल डिझायनर म्हणून आणि मला फोटोग्राफीचं अचानक थोडंसं की लाईक करूया झालं आणि पहिले 2-3 चान्स मला इतके छान मिळाले. म्हणजे मयुरी देशमुख, रेवती लेले ह्या सगळ्या लोकांचे मी पहिले जे शूट्स केले ना, त्याच्यामुळे मला एकामागोमाग शूट्स डायरेक्ट मिळतच गेले आणि मग मला असं वाटलं की हां, म्हणजे आपण हे करू शकतो किंवा तर मला डायरेक्ट त्यांच्याचकडनं अप्रोच केलं जात आहे किंवा लोकच मला डायरेक्ट बोलवतात म्हटल्यावर माझा कॉन्फिडन्स वाढला की हां, म्हणजे करूया. आणि मग असं नॉनस्टॉप ती जर्नी चालू झाली. त्यामुळे माझं एक वेगळंच म्हणजे काहीच प्लॅन नव्हतं की आपण ह्या इंडस्ट्रीमध्ये किंवा असं काही करूया म्हणून, पण चान्स मिळत गेले आणि ते आता चालू आहे एक स्टेप बाय स्टेप. म्हणजे जे माझ्यासाठी बकेट लिस्ट जे काही होते ते हळूहळू तर टिकमार्क होत आहेत. हो, नाईस. मगाशी तू असं म्हणालीस की तू इंट्रोवर्ट आहेस, तू कमी बोलतो, भांडणं होतच नसतील ना तुमच्या, शांतच बसते. आता भांडून झालं हे नव्हतं सांगायचं. नाही, होतात. साधारण कारण काय असतात पण, म्हणजे अशी लुटूपुटू असतात की असं मेजर पण होतं तुमचं भांडण? खूप लुटूपुट असतात, खूपच बेसिक. खूप बाळबोट, म्हणजे खूप फालतू कारण असतात आणि खूप ऑनेस्ट लागतो. म्हणजे खरं सांगायचं लोक भांडणही समजतील की नाही माहिती नाही. माहिती दे ना तिला. म्हणजे जे लोक आमची जी कारणं असतात त्याला भांडणही समजतील की नाही सांगू शकत नाही आम्ही. इतकंच ते बेसिक असतं. आम्हाला वाटतं आम्ही भांडलोय, पण ते भांडणही नसतं. तुला खरं सांगू, म्हणजे बऱ्याचदा भांडणानंतर कसं होतं, मला 1-2 तासानंतर आठवत नाही की आम्ही का भांडलोय. भांडण होतं? बरं, बोलत नसतो आम्ही एकमेकांशी, असं नाही की बोलतोय, बोलत नाही होत, पण का बोलत नाही, भांडणाचा टॉपिक काय हेच आठवत नसतं. एवढं क्षुल्लक कारणावरनं काहीतरी, ठीक आहे ते पण ऍक्टर आहे त्यामुळे तो बेरिंग पकडून ठेवतो, हे सोडत नाही, बेरिंग सोडत नाही. नाईस. त्यामुळे त्याचं असं असतं, तो विसरतो पण तो बोलत नाही, हे तो कंटिन्यू करतो. एकमेकांचं असं काही हिडन टॅलेंट कळलं तुम्हाला आता एकत्र, म्हणजे जसं मगाशी आपण अगेन तेच की एकत्र राहतो तेव्हा खूप गोष्टी कळतात, असं एखादं हिडन टॅलेंट, हिडन फनी सवय हे काही ती कळलं? खूप छान नाचते. तू सगळं चांगलंच सांगतेस, तुला काहीतरी Talent funny आहे. सांगायचंय. अरे पण हे खरं टॅलेंट आहे. फनी नसते म्हणून तो म्हणत असेल. नाही, ती खूप छान नाचते. प्रॉब्लेम ती एवढी अंडर कॉन्फिडंट आहे ना की तिला ती स्टेज फिअरची भीती असल्यामुळे ती खूप सुंदर नाचते. तू संगीतला बघितलंच आहेस तसं आहे. सो ती खूप छान नाचते, पण ती नाही, ते स्वतःला सतत इंट्रोवर्ट असल्यामुळे लोक काय म्हणतील ह्यामुळे ती स्टेजवरती येत नाही, पण ती खूप छान नाचते. माझ्यातलं त्याला हेच तुला ऐकायचं लिस्ट असली पाहिजे, लिस्ट. नाही, म्हणजे लग्नाच्या आधी जो देवेश मला माहिती होता तो असा एक टाइमपास, चिल, एकदम म्हणजे कसाही काही करू शकतो अशा कॅटेगरीला मला माहिती होता. लग्नानंतर तो बदलला नाहीये, पण तो मला कळला की तो खूप घरात एकदम गुणीबाळ आहे. तो घरात सगळी कामं करतो, काकू ऐकताय ना? तो सगळी कामं करतो. तो केअर काढतो, तो भांडी घासतो, तो मशीन लावतो, तो सगळे म्हणजे माठ भरतो. म्हणजे मला ठरवून ना की हे मी केलंय, हे मी करणार आहे. मी तो स्वतःहूनच इनिशिएटिव्ह घेऊन हे सगळ्या गोष्टी करतो की मला बरंच आहे की म्हणजे मला करायची गरज पडत नाही. मला हे माहिती नव्हतं की देवेश इतका कामसू किंवा जेन्युइन असेल कामाच्या बाबतीत, असं घर कामाच्या बाबतीत. कौतुक झालेलं आहे ऑन कॅमेरा. येस.
नाही पण हे तो डिझर्व करतो. म्हणजे मी माझ्या घरी किंवा ज्यांना भेटेल ना मी सांगते की नाही हा खरंच करतो करतो म्हणून. हा. हो खरंच करतो म्हणजे नाही, म्हणजे तेच खरंच म्हणजे असं करतो बोलायला हा. सांगायला नाही म्हणत असं. बरं. आणि आता लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत आहे ही तुमची आणि आता लग्नाला पण 1 वर्ष पूर्ण होणार आहे लवकरच. Yes. सो आता यावेळेस काय काय प्लॅन्स आहेत? पहिलं असं खूप स्पेशल असतं सगळंच, म्हणजे सगळेच सण किंवा सगळ्याच पहिल्या गोष्टी लग्नानंतरच्या. बेसिकली संक्रांतीचं म्हणजे अर्थात पहिली संक्रांत असल्यामुळे दोन्ही घरांमध्ये काय म्हणजे घडला. तुला किस्सा सांगतो लिटरली की माझ्या आईने एका व्यक्तीला फोन केला त्या दागिन्यांच्या ऑर्डरसाठी वगैरे. सॉरी. सेम म्हणजे पुढच्या दुसऱ्या मिनिटाला ग त्याच बाईला तिच्या आईनेही फोन केला सेम दागिन्यांच्या ऑर्डरसाठी. मग ते असं आहे की उत्साह एवढा आहे प्रत्येक गोष्टीचा करायला की ती चढावड याच्यामध्ये की अरे हा आपल्याला हे करायचं, आपल्याला ते करायचं, आपल्याला ते करायचं. आम्हा दोघांना एवढं प्रेशर येतं कारण आम्हा दोघांचे कामं सांभाळून हे सगळं करून ती तारीख ठरवेपर्यंत यांचं प्लॅनिंग सगळं झालेलं असतं पुढचं सगळं की कधी करायचे. ओके, मग त्या दिवशी आम्हा दोघांना उपलब्ध राहायचं. त्यांनी सगळं ठरवलेलं आहे. म्हणजे मला तर आठवतंय की पौष महिना चालू व्हायच्या आधीच देवेशच्या आईने प्लॅन्स ऑलमोस्ट चालू केलेले होते की संक्रांत येते ठरवा हं, काळी साडी घ्यायची हं. म्हणजे दागिने करूया ना, हळदी कुंकू करायचं ना, इथे करायचंय की तुझ्या घरी करायचंय. त्यांचं ऑलरेडी सगळे विचार. आणि माझं असं होतं की ठीक आहे अजून पौषही नाही चालू झालाय तर आपण थोडं स्टेप बाय स्टेप करूया. मला प्रेशराईज लाईक ओके माझ्यासाठी हा एक नवीन सण आहे हे आपल्याला क्लिकच झालेलं नव्हतं. सगळे सण आले की साधारणतः घरात ऍक्च्युली मंगळागौरीच्या वेळेस पण सेम होतं. घरच्यांचीच त्यांची तयारी तयारी सुरू आणि झाली हा असते. एक्साइटमेंट त्यांचीच जास्त असते दोन्ही घरची. म्हणजे एकमेकांना पहिलं गिफ्ट काय दिलेलं आठवतंय? थोडंसं फनी आहे म्हणजे मी ऍक्च्युली ना ज्यावेळेस आपण असतो ना अप्रोच करत असतो मुलीला, सो मी तसं अप्रोच करत होतो त्यावेळेस मी तिला ग्रीटिंग दिलेलं होतं सगळं बनवून हँडमेड. हा हँडमेडच होतं ना. हँडमेड होतं. आणि बरंच काय काय म्हणजे कोणाकोणाला काय काय वाटतं ते पण लिहिलेलं ना प्रत्येकाचं म्हणजे एक मित्रांनी मिळून की ह्याला सारिकाबद्दल काय वाटतं वर तत्सम काय काय असं बनवून एक प्रॉपर बनवलं होतं. किस्सा असा आहे की त्यामध्ये मला काय म्हणायचंय ते लिहिलंच नाहीस? ते पेज अजूनही ब्लँक आहे. शिट. म्हणजे मला आठवतं की माझ्या 4-5 मित्रमैत्रिणींनी बसून ते गिफ्ट असं प्रॉपर 4-5 गोष्टी बनवलेल्या होत्या. त्यात एक ह्याचं ग्रीटिंग होतं, देवेशचं ग्रीटिंग आणि सगळ्यांनी सांगितलं की हा देवेशने ग्रीटिंग केलंय वगैरे. आणि मी बघते एक ओपन केलं म्हटलं ड्रॉइंग तर देवेशचं नाही आहे. देवेशचं मी म्हटलं पुढे असेल त्याचं पेज ब्लँक आहे. बाकीच्या मित्रमैत्रिणींनी लिहिलं होतं. तिने भावना ओळखायच्या होत्या ना त्यावेळेस तो अप्रोच होता. त्याचं त्याला भावना मांडता येणार नाही तेवढ्यात ब्लँकच ठेवलं त्यांनी. आणले त्याचे बरेच गिफ्ट घेतलेत ना. म्हणजे मी घेतलेत गिफ्ट. काहीही बोलते जिकडे जिकडे फिरायला जायचो तिकडनं पण पहिलं लक्षात ठेवायचं तुम्हाला. हे पहिलं आहे. तू काय दिलेलंस आणि त्याला पहिल्यांदा? मी त्याला एक खूप उपयुक्त वस्तू दिली होती जी तो विसरून आला. तुला आता ही आठवेल असं मला वाटत नाहीये. मी त्याला पॉवर बँक गिफ्ट केलेली. सो बेसिकली जेव्हा आम्ही बोलायचो ना सुरुवातीला त्याचा फोन ऑलमोस्ट बंदच असायचा कारण तो इतका फिरायचा तेव्हा. मी म्हणजे सुरुवातीच्या काळात तो सतत तो फिरतोय आणि तो डोंबिवलीतही नसायचा बरेच वेळेला. सो मी त्याला म्हटलं की एक चांगला फोन किंवा एक पॉवर बँक म्हणून पॉवर बँक गिफ्ट केली. तीही तो एके ठिकाणी हरवून आला होता. पहिलं गिफ्ट. अरे पण ते असं थोडासा आहे तो थोडासा तसा. ठीक आहे म्हणजे पण स्पॉन्टेनियस कोण आहे तुमच्यामध्ये गिफ्टच्या बाबतीत किंवा असं सरप्राईजच्या बाबतीत ना की चल आज काहीतरी मस्त डेट प्लॅन करतात, छान सरप्राईज देतो, आज गिफ्ट देतो, असं कोण आहे दोघांमध्ये? एकदम असं एक उत्साही असतो ना एक जण, का दोघात का दोघे नाही आहात? देवे सांगतोस? मी अर्थात मी आहे. आम्हाला उत्तर कळलं. मी कोण असणार दुसरं? नाही म्हणजे त्याची एक्साइटमेंट खूप असते पण प्लॅन ऑलमोस्ट मीच करते. म्हणजे तो सांगतो की अरे आपल्याला ना इथे जायचंय हे तो सांगतो. त्याच्या पुढचं सगळं मग माझ्याकडे असतं. हा कसं असतं की मी ठरवलं की हा इथे जायच्यावर हे करायचंय तर ते न करण्याची जी काही कारण आहे ती तिच्याकडे तयार असतात. असं दरवेळी नाही होत. पण कोण तू ठरव मी येतो मम.
पण तुम्ही जे रील्स बनवता सगळे छान छान, तर ती कोणाची आयडिया असते? म्हणजे ते पण तू सांगतो आणि मग ती पुढचं सगळं प्लॅन करते नाही, का? होल अँड सोल ती आहे. मी फक्त तिकडे ॲज अ ऍक्टर म्हणून काम करतो. सगळं आणि ती नवरा काय, म्हणून. हा अर्थात नवरा म्हणून. डिरेक्शन हिचं असतं. हो हो, सगळं तिचं असतं. डिरेक्शन, कॅमेरा, सगळंच सगळंच. सगळंच. पण तो त्याला आवडतं, म्हणजे तो पुश करतो की करूया करूया करूया. बस थांबलं मग इथेच विषय. मग पुढचं सगळं मग ते परत तू माझ्याकडे बघायचं. येतं. तो कलाकार थोडासा आळशी असतो ना, तसं आहे ते. मला थोडंसं आणि आज मकर संक्रांत आहे, सो एका गोष्टीसाठी जर का एकमेकांना म्हणायचं असेल की तिळगुळ खा, आणि आता ह्या बाबतीत तरी गोड बोल, तर कोणत्या गोष्टीसाठी म्हणाल? टॉन्स. अर्थात मी दिवसभर फक्त टॉन्स ऐकतो. कारण थोड्याशा गोष्टी घडतात तशा, मी उगाच टॉन्ट नाही मारत. पण मी तर टॉन्ससाठी अर्थात. आणि त्याचं कसं आहे, तो थोडासा ना चंचल आहे, त्यामुळे तो खूप बिंदास्त. म्हणजे आजही सकाळी मी त्याला काहीतरी ओरडलं की आला तो बाहेर ना पिकल बॉल खेळून आणि डायरेक्ट पाणी, हा म्हणजे उभं राहूनच माठापाशी. म्हटलं बसून पी. तर त्याच्या सवयी किंवा त्याच्या गोष्टी थोड्याशा अशा आहेत ना की मग त्याला समजावून सांगायला लागतं, त्यामुळे त्या टॉन्ट्स येतात. ते थोडंसं एक्सप्लेन केलं तिने की ते टॉन्स काय पण होतं. हे खरं आहे, म्हणजे तिच्यामुळे माझ्या खूप वाईट सवय बदलल्यात. मी खूप स्वतःला, म्हणजे जेवढा मी शिस्तबद्ध झालोय, म्हणजे बऱ्याच लोकांना, डोंबिवलीच्या लोकांना तर माहिती आहे की मी बऱ्यापैकी हाफ चड्डीतच फिरायचो कित्येक महिने वर्ष. तो आणि बदललेला आहे ह्याच्यामध्ये खूप स्वती. म्हणजे असं काही ठरवून नाही, पण ते होतं आपोआप. हा होतं. त्यानेच पुढाकार घेऊन गोष्टी केलेल्या आहेत, पण झालाय म्हणजे बऱ्यापैकी बदल. आणि मला असं वाटतं की त्याने थोडंसं माझ्याशी गोड बोलायची गरज आहे. पण काय होतं, हा म्हणजे जनरली काय होतं की तो पटकन बोलून जातो आणि मग त्याला नंतर रिअलाइज होतं, पण ते त्याला ऍक्सेप्ट करायचं नसतं. तेव्हा सारवा सारव. तेव्हा म्हणजे ते कसं थोडंसं घुमून फिरून की नाही माझं नाही, ते तुझ्याचमुळे होतं. तर मला असं वाटतं की त्याने थोडंसं माझ्याशी नीट बोलावं, माझ्याशी गोड नीट बोलावं, बोलायचं. गोड बोलायचं. येस. अनेकदा ना असंही होतं की एखाद्या नात्यानं खूप वर्ष आपण ओळखत असू किंवा खूप वर्ष डेट करत असू, तर ना एका पॉइंट नंतर त्या नात्यामध्ये ना खूप गृहीत धरलं जातं. तर कधीतरी त्यांनी सुद्धा असं कधीतरी होतं की नाही यार, हे असं नाही असलं पाहिजे. या गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही काय करता? मी तिला म्हणतो तसं की कसं आहे, भलेही आमच्या दोघांचं लग्न झालंय, आमच्या दोघांचं एकमेकांवरती जबाबदारी आहेत आणि सगळं, म्हणजे आता पुढचं आयुष्य आमच्या दोघांचं एकमेकांसाठी आहे. पण तरीही ती एक स्वतः एक व्यक्ती म्हणून वेगळी आहे, मी एक स्वतः एक व्यक्ती म्हणून वेगळं आहे. आमच्या दोघांचं एक आयुष्य जे वेगळं चालू आहे पॅरलली. सो ते जे आयुष्य तुम्ही खूप प्रामाणिकपणे म्हणूया किंवा जगलात ना मजा करत स्वतःच, तर मला असं वाटतं एकमेकांचा कधी कंटाळा येणारच नाही, बोर होणार. बिकॉज सांगायला एकमेकांकडे एवढ्या गोष्टी, तेवढ्या गोष्टी बघितल्या असतात, शिकलेलो असतो दररोज. सो मला तर असं होतं की मी तिला तर ऐकून कंटाळा येत असेल, एवढ्या मी गोष्टी तिला खूप सांगतो. सो तोचपणा येणं थोडासा येऊही शकतो असं मला वाटतं, बिकॉज कालांतराने. पण मला तेच वाटतं की तुम्ही दररोज काही ना काहीतरी करत राहिलात ना, वेगळं असेल किंवा प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी घडत असतं का, आपण ते बघत नाही म्हणून असं होतं आपण तीच गोष्ट परत सांगतोय असं वाटतं. तिला असं वाटतं की आपण तीच गोष्ट ऐकतोय. आणि ह्याही पुढे जो मी असं म्हणेन की मला दररोज वरण भात चालेल खाल्लेला, मला असं नाहीये, मला त्याचपणाचा कंटाळा नाही येणार. जर ते सात्विक असेल, जर ते चांगलं असेल, तर तोचपणा चांगला आहे. क्या बात So, आहे. मला म्हणजे असं काही वेगळं वाटत नाही. लाईक त्याच्या बऱ्यापैकी गोष्टी माहिती असल्यामुळे ना मला तोचपणाची बऱ्यापैकी सवय आहे. त्याच्या बोलण्याने जे काही सतत हे होतं ना, मी डायरेक्ट सांगते की देवेश ओके, हे रिपीट होतंय. त्यामुळे तेवढं फक्त थोडंसं हे होतं. पण बाकी म्हणजे आमचं नातं भलेही खूप आधीपासनं ओळखत असलो किंवा ह्या सगळ्या गोष्टींमुळे, पण ते आता ही फेज आमची ही नवीन पहिली आता आहे, नवीन ही नवीन फेज आहे. नवीन आहे. त्यामुळे अजून तो पॅच आलेला नाहीये की कंटाळा आलाय एकमेकांचा किंवा पण नाही येणार म्हणजे हा म्हटलं नाही आलाय अजून. इतकं छान छान बोलताय तुम्ही एकमेकांबद्दल. एकमेकांची एक छान सवय जर का अडॉप्ट करायची असेल तर कुठची करायला आवडेल? मला असं वाटतंय की त्याचा जो बिनधास्तपणा आहे, आणि म्हणजे मी अगदी इंट्रोवर्टची एक्स्ट्रोवर्ट लगेच नाही होऊ शकत, पण मला अजून ते थोडंसं त्याच्यासारखं वागायचं आहे की दडपून मी खूप
गोष्टी नको करूया का, किंवा स्वतःला मी कंट्रोल करायचा प्रयत्न करते. मग तसं नाही, तो जसं वागतो ना बिंदास, तर मला तसं करायचंय. होईल हळूहळू. मला तिचा तो कंट्रोल हवाय. काय होतं, मी बोलत जातो आणि कुठे थांबायचं ना हे खूप महत्वाचं असतं. सो तिला ते बरोबर कळतं, म्हणजे ती मला पण सांगते बऱ्याचदा. सो ते खूप महत्वाचं आहे. सो मी तिच्याकडनं ही गोष्ट शिकतोय अजूनही, की 4 वाक्यात जर एखादी गोष्ट संपत असेल तर 5वं वाक्य नको बोलू, 4 वाक्यात संपव. एकमेकांना आता एक शेवटचं आहे, एकमेकांना जर का थँक्यू म्हणायचं असेल ओव्हरऑल सगळ्या गोष्टींसाठी किंवा काही एका वाक्यात एका शब्दात, तर काय सांगाल एकमेकांना? मला सांभाळण्यासाठी हो, ती खूप मनापासून सांभाळते. मी म्हटलं नातं टिकवण्याची सगळ्यात आत्ताची जी जबाबदारी असते ना, बिकॉज ती बाहेर आलेली असते ना, सो ते सगळं ऍडजस्ट करून मला सांभाळणं, घरच्यांना सांभाळणं और सगळं बाई एक हाती तंबू आहे ती. सो हो, मला असं वाटतं की थँक्यू फॉर बिंग यू. म्हणजे तो जसा आहे तसाच त्याने आधीही होता, आत्ताही राहावं आणि पुढेही. म्हणजे तो आहे, तो परफेक्ट आहे आणि मला तसाच आवडतो आणि तसाच हवा आहे. सो थँक्यू. हाऊ स्वीट. फार मस्त वाटलं. तुम्हाला दोघांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. असेच गोड आहात, असेच कायम गोड राहा आणि छान छान इंटरव्ह्यूज आपण कायम करत राहूयात. तुझे नवीन नवीन प्रोजेक्ट्स येतील. आय एम शुअर तुझे पहिले सगळे इंटरव्ह्यूज मीच घेईन. आणि येस, आणि आय थिंक तुमचा हा पण एकत्र असा पहिलाच इंटरव्ह्यू आहे, राईट? हो. सारिका जरा नर्वस होती सुरुवातीला, पण ती असं म्हणत होती की ती इंट्रोवर्ट आहे, पण तू खूप छान गप्पा मारल्यास. म्हणजे तू खूपच छान बोललीस. असं अजिबात वाटलं नाही की तू इंट्रोवर्ट आहेस किंवा असं काही. म्हटलं नाही, बाजूला बसला ना. थँक्यू फॉर बिंग यू. येस, थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.